श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, 2 मिनिटे थांबा, हा संदेश पूर्णपणे ऐका अशी माझी आज्ञा आहे. हा संदेश नक्कीच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. जर का तुम्ही तुमच्या आयुष्यातील 2 मिनिटे मला दिली तर तुमची पुढील 100 वर्ष मी सुखाने घालवू शकतो. हा माझा शब्द आहे. माझ्या बाळा, मला माहीत आहे तू आत्तापर्यंत किती कठीण परिस्थितींना तोंड दिलं आहेस. तू एकटाच सर्व काही सहन करत आहे. पण चिंता करू नकोस, तुझे सर्व दुःख आता लवकरच संपणार आहे. माझ्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात आता सर्व काही बदलणार आहे. तू आनंदाचे दिवस लवकरच तुला आलिंगन देणार आहेत. स्वामींवर विश्वास ठेव. विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक कर आणि स्वामी समर्थ असं टाईप कर. स्वामी म्हणत आहेत, आत्तापर्यंत तू माझ्याकडे रोज प्रार्थना करत आहेस. ती प्रार्थना आता लवकरच पूर्ण होणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडणार आहे. तुझे जीवन आता सुखमय होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि आत्ताच या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब कर. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असं टाईप करायला विसरू नकोस. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नका, पूर्णपणे शांत ऐका. स्वामी म्हणतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट हे करावेच लागतील. त्यासाठी निर्मळ मनाने स्वतः त्या कष्ट करून पुढं यावंच लागेल. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल. सत्कर्म करावे लागेल. यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय करणार देव आणि काय देणार आपल्याला? त्यामुळे सत्कर्म करत राहा. प्रवासात शेवटचं स्थळ आल्यावर रिकामी होणारी खिडकी, जवळची जागा काय कामाची? आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती, वस्तू, आनंद ज्या वयात भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या, नाहीतर त्याचं महत्त्व शून्य होतं. दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते आणि आजची परिस्थिती ही उद्या कायमची राहत नाही. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो. ज्याला साथ द्यायची नाही तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा आणि ज्यांच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. स्वतःला वेळ देत चला आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. सगळे दिवस संपत असतात. सगळे दिवस हे सारखेच राहत नाहीत. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता सर्वांसाठी. लबाडी जास्त काळ टिकत नसते. सहन करणारा जेव्हा त्रास सहन करून सुद्धा हसतो ना तेव्हा त्या व्यक्तीचा बदला परमेश्वर स्वतः घेतो. इतिहास साक्षीदार आहे. म्हणून स्वतः आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा. एखादी रेषा न पुसता छोटी करायची असेल तर ना तिच्या खाली तिच्यापेक्षा मोठी रेष काढा. खूपच अर्थपूर्ण शिकवण आहे. कारण रेष न पुसता किंवा न तुटता छोटी करताच येणार नाही. तिला मोठी करायची असेल तर स्वतः तिला मोठी करावी लागेल. आयुष्याला ही शिकवण चांगलीच लागू होते. कोणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्यांच्या चांगलेपणावर शिंतडे उडवून नाही, त्याचा कमीपणा दाखवून नाही, तर त्यांच्यापेक्षा मोठं चांगलं काम करावं लागेल तरच मोठं होता येत असतं. स्वामी म्हणतात, कोणाला बोलून दाखवायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं की कोण कसं वागतंय. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांच्या नजरेत कमी होतो. वाऱ्यालाही चकवा देणारी आहेत आजकालची माणसं. अगदी सहजपणे बदलणारी आहेत आजकालची माणसं. हसत हसत पाठीवर वार करणारे आहेत आजकालची माणसं. जिंकत आलेला डाव उधळून लावणारी सुद्धा आहेत आजकालची माणसं. म्हणून आजूबाजूच्या माणसांवर लक्ष देऊ नका. स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा आणि स्वतःचे काम लक्षपूर्वक चांगले करत राहा. तुम्ही लावलेला जीव अगदी सहजपणे विसरणारे आहेत आजकालची माणसं. मुखात एक आणि पोटात एक दाखवणारी आहेत आजकालची माणसं.
किती सहज सोपा रंग बदलणारी आहेत आजकालची माणसं. खरंच किती चित्र विचित्र आहेत आजकालची माणसं. म्हणूनच जरा जपून राहा. सहमत असाल तर होय बरोबर आहे असं तुमची सहमती दर्शवा आणि टाईप करा श्री स्वामी समर्थ. कोणासाठी किती काहीही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिनधास्त जगायचं, कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. यातच आपल्या जीवनाचं भलं आहे. काही कमी पडत नाही आणि काही फरकही अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर सुद्धा नाराज होतात. कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसंच वाईट चिंतायचं नाही, काही बोलायचं नाही. सगळ्याशी प्रेमाने आणि चांगलंच वागायचं. आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चाही करायची नाही आणि दुसऱ्याबद्दल वाईट चिंतायचेही नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची.